तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या 11व्या ब्लॉग मध्ये आणि लास्ट ब्लॉग मध्ये. मागल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चाललो मायरा भराय. तुम्हाला कळालं नसेल तर सांगतो, भाऊ बहिणीला मायरा भरते म्हणजे सोना असू का किंवा पैसा असू. मग काय आत्याच्या घरी पोचले आम्हाला आत्यानं घरी बोलवलं सगळ्याला. मग काय लगेच निघालो घराकडे. तिकडे गेलो तर काय आत्या आणि आत्याची फॅमिली सगळे आरतीची थाळी घेऊन तयारच होते. मग काय सगळ्याला तिलक केलं. तिकडे ते सगळं रसम चालू होतं म्हणून आम्ही आलो इथं स्कॉर्पिओ कडे. फोटो शूट केला, व्हिडिओ शूट केला. मग चालू झाली मायरा द्यायची रसम. ही जे मध्ये पगडी बांधालेत ही आमची फुफाजी आहेत, म्हणजे आमचे आत्याचे आहो. लग्नासारखी इथं बी सिंदूर द्यायची प्रथा असते. सिंदूर देणं झाले की लगेच मग थाळीमध्ये पैसे आणि साईडला सोनं ठेवून मायरा समाप्त करते. मायरा झाल्या सगळ्याला जेवण असते. जेवण करून लगेच आम्ही गावाकडे निघालो. मी खास करून राजस्थान मध्ये फक्त माझ्या मित्राच्या लग्नासाठी आलतो. मग काय उद्या लग्न होतं आणि त्याचा फोन आला लवकर ये म्हणला. मग काय एखादी बस धरून आलो लगेच तालुक्याहून धरला आजूळची बसनं अर्ध्या तासात आजूळला सोडलं मला. आजूळला आलो की मी म्हणलं आजूळचा लास्ट दिवस आहे म्हणून आजूळच्या शेताकडे जाऊन फिरून यावं. आजूळच्या शेतामध्ये नुसतं गाजरच होती. आज लास्ट ब्लॉग आहे म्हणून ब्लॉग मोठा होऊ शकते, शेवटपर्यंत बघा. मग काय घरी गेलो, आंघोळ केलो आणि नवरदेवाला केलं तयार. लगेच निघाला बारातीला. 1 तारीख मध्ये 3-4 मित्राचे लग्न होते म्हणून सगळ्या लग्नामध्ये 1-1 तास गेलो. तर चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो राजस्थानी लग्न. तिकडे तासभर बसून लगेच गेला दुसऱ्या लग्नाला. तिकडे पण तासभर बसून लगेच गेला तिसऱ्या लग्नाला. तिकडे गेला तर काय नवरदेव फेरे घ्यायला जाऊ लागतं. राजस्थानला एक प्रथा असते, नवरदेव जेव्हा फेरे घ्यायला जाते ट्रॅक्टर किंवा हत्ती किंवा ऊट किंवा घोडा घेऊनच जावं लागते. तर ह्यानं लावलं ट्रॅक्टरचं नियोजन. काय नवरदेव बसला ट्रॅक्टरवर. मग आम्ही गेलो चौथ्या लग्नात. इकडे आलो तर काय संबेळा रसम चालू होतं. संबेळा रसम म्हणजे दोघं गाव एक सोबत बसते. ही रसम गावाच्या मंदिरासमोर किंवा नवरीच्या घरासमोर असते. काय रात्रभरात 4 लग्न अटेंड करून लगेच आलो 5व्या लग्नाला सकाळी. 5व्या लग्नामध्ये केला तिकडं नाश्ता आणि 6व्या लग्नामध्ये जाऊन केलं तिकडे जेवण आणि लास्ट लग्न मध्ये नवरदेव सोबत फोटो काढला आणि लगेच निघाला. मग काय गावाला आणि आजूळला केलं बाय. लगेच निघालो जोधपूरहून धरली नांदेडची ट्रेन आणि लगेच आलो नांदेडहून डायरेक्ट किनगावला. तर मित्रांनो आपले ब्लॉग इथं संपतेत. आपण आलो वापस किनगावला. ब्लॉग कसे वाटले कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.